रमेश नावाचा एक गरीब शेतकरी होता. त्याच्याकडे खायला अन्न नव्हते, पण रोज संध्याकाळी तो महालक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन एकच दिवा लावत असे. एके दिवशी गावातील श्रीमंत माणूस त्याची थट्टा करत म्हणाला, "तुझ्या दिव्याने तुला काय मिळालं?" रमेश हसून म्हणाला, "माझी श्रद्धाच माझी संपत्ती आहे." त्या रात्री मुसळधार पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी मंदिरातील पुजाऱ्यांना देवीच्या चरणी एक सोन्याची पिशवी दिसली. त्यात एक चिठ्ठी होती. "ही त्या भक्तासाठी आहे जो काहीही अपेक्षा न ठेवता माझी सेवा करतो." संपूर्ण गावाला वाटलं ही पिशवी श्रीमंताला मिळेल, पण पुजाऱ्यांनी सर्वांना मंदिरात बोलावलं. ज्या क्षणी रमेशने देवीसमोर हात जोडले, पिशवी स्वतःहून त्याच्या पायाजवळ घसरत आली. सगळे स्तब्ध झाले. रमेशने मात्र ती संपत्ती स्वतःसाठी न ठेवता गावातील गरीब, अनाथ आणि मंदिराच्या सेवेसाठी दान केली. त्या रात्री पुजाऱ्याला स्वप्नात महालक्ष्मी माता म्हणाल्या, "जो स्वतःसाठी नव्हे इतरांसाठी जगतो त्याच्यावर माझी खरी कृपा असते." शिकवणं, श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा कधीच वाया जात नाही. देव योग्य वेळी योग्य फळ नक्की देतो.